सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहायच्या आहेत। आतापर्यंत घडलेल्या 4 महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स आमच्या रिपोर्टरकडून आपण घेणार आहोत। पीक विमा संदर्भात प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत असतील, तर पुणे लव्हर्स जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात रेवती हिंगवे आपल्याला माहिती देणार आहेत। आयसीआयसीआय बँकेने नवे नियम सामान्य लोकांसाठी घालून दिलेले आहेत। ठराविक अशी रक्कम खात्यामध्ये ठेवण्यास सांगितलेलं आहे। अक्षय कुडकेलवार त्या संदर्भात आपल्याशी बोलतील, तर बिहारमधल्या घटनेसंदर्भात रामराजे शिंदे आपल्या सोबत असणार आहेत। चौघांकडून या सगळ्या बातम्यांसंदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात। पहिली बातमी आहे आयसीआयसीआय बँक संदर्भातली। आयसीआयसीआय बँक हे देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातली बँक आहे। बँकेनं बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचे नियम बदललेले आहेत। तब्बल 5 पट वाढ केल्याचे समोर आलंय। थोडी नाही तर 50,000ची रक्कम आता अकाउंटमध्ये ठेवावी लागणार आहे। हे नियम 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहेत। आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात आलेले बदल 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना लागू असतील। यामुळे सर्वाधिक मिनिमम सरासरी शिल्लक रक्कम ही ठेवण्यामध्ये आयसीआयसीआय बँकेनं नवा मापदंड निर्माण केलेला आहे। नव्या बदलानुसार आयसीआयसीआय बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील खात्यामध्ये आता 50,000 रुपये शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल। यापूर्वी ही रक्कम केवळ 10,000 रुपये होती। या संदर्भातली माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून। अक्षय, आयसीआयसीआय बँकेने हा नवीन नियम घालून दिलेला आहे। अर्थात तो शहरी आणि मेट्रो सिटीमध्ये जरी असला तरी सर्वसामान्यांसाठी 50,000 रुपये रक्कम अकाउंटमध्ये ठेवणं खरंच शक्य आहे का? काय नियमामध्ये बदल केले गेले आहेत, त्याची कारणं काय आहेत? सगळ्या संदर्भात बँक दरवर्षी त्यांच्या नियमामध्ये आपण बघतोय तृप्ती वेगवेगळे बदल करत असते, आणि यावर्षी जे बदल आयसीआयसीआय बँकेने केले आहेत त्या आयसीआयसीआय बँकेच्या बदलानुसार आपण जसं माहिती आहे की मेट्रो म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही बचत खाते खोलत असाल तर या बचत खात्यामध्ये किमान रक्कम 50,000 ठेवणं बंधनकारक आहे। मात्र हे सर्वसामान्यांना अगदीच परवडणारं नसणार आहे। एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी कुठलंही म्हणजे ₹0 सेव्हिंग अकाउंट सुरू केलं होतं, म्हणजे कुठलीही रक्कम न टाकता तुम्ही सेव्हिंग अकाउंट्स हे खोलू शकता। अर्थात हा नियम सरकारी बँकांसाठी असला तरीही बँकिंग नियमांच्या अंतर्गत ही आयसीआयसीआय बँक येत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो, आणि त्यामुळं नक्कीच परवडणारं नसेल। एकूण जर आपण बघितलं जरी शहरी भागात हे असेल तरी अनेकांचं सेव्हिंगच कधी अकाउंटला 50,000 असतं, आणि जर त्या 50,000रातनं रक्कम काढली तर आता बँकेने जर बंधनकारक केलं आहे तर 50,000च्या खाली जर सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स गेलं, कमीत कमी बॅलन्स गेलं तर त्यावर दंड देखील ह्या बँका अशा आकारत असतात। तर त्यामुळं जर 50,000च्या खाली रक्कम गेली तर त्याचा भुर्दंड या ग्राहकांना सोसावा लागेल जे खाते खोलत आहेत। त्यामुळं नक्कीच ग्राहकांना देखील हे परवडण्यासारखं नाही आहे। त्यामुळं सरकारने देखील याचा विचार करावा अशा प्रतिक्रिया सरकारकडनं येतात, आणि 50,000 रुपये यापूर्वी 10,000 होते, ती देखील अधिकचीच रक्कम होती। कारण एकीकडे सरकारी बँका ह्या कुठल्याही प्रकारच्या सेव्हिंग खात्यामध्ये तुमची रक्कम नसतानाही अकाउंट प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत देखील अनेक अकाउंट्स जे 0 बॅलन्स काढण्यात येत होते, मात्र तो नियम आता या खाजगी बँकांना लागू पडत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो, आणि सर्वसामान्यांना आता सर्वसामान्य लोक जे आहे त्यांच्या माध्यमातून या बँकाकडे कदाचित पाठ फिरवली जाईल ज्यांना हे 50,000 बॅलन्स त्या ठिकाणी कमीत कमी ठेवणं बचत खात्यामध्ये शक्य नाही अशा लोकांकडून। निश्चित, आणि या सगळ्याचा विचार करून बँक या नवीन नियमासंदर्भात पुनर्विचार करते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, माझ्यासोबत असेच रहा। पुण्यातली बातमी आपल्याला पाहायची आहे। पुण्यामधील खराडी भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका प्रेमी युगुलानं धावत्या कारच्या छतावरती बसून भर रस्त्यात स्टंटबाजी केली आहे, रोमांस केलाय। प्रेमी युगुलाची ही स्टंटबाजी पाहायला मिळालेली आहे। भर रस्त्यात तरुण तरुणीचा रोमॅन्टिक अंदाज पाहून अनेकांनी आक्षेपही व्यक्त केलाय। चालत्या कारमध्ये तरुण तरुणी रोमांस करताना पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला। अशीच घटना 28 जुलैला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरतीही घडलेली होती। त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडलाय। या संदर्भातली माहिती घेऊयात रेवती हिंगवे माझी सहकारी आपल्यासोबत। रेवती, पुण्यामधून सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येतात, मात्र ही आणखीन एक वेगळी बातमी। पुण्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न किती वेळा विचारायचा असा प्रश्न पडतो।
नक्कीच तृप्ती, खरं तर पुण्यात आता अशी परिस्थिती झालेली आहे की वाहतूक कोंडी किंवा वाहतुकीबद्दल काही बोललं तर आता ते हास्यास्पद होत चाललेलं आहे. त्यासोबतच पुण्यातील पुणेकरांनी किंवा इतर जे काही नागरिक असतील पुण्यातले, त्यांनी वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवलेली आहे. हे वारंवार आपल्या समोर येत आहे. तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केला. काहीच दिवसांपूर्वी काही मुलांचा ग्रुप होता, त्यांनी मद्यप्राशन करून तिकडे रस्त्यावरती मस्ती केली होती. त्याच्या अगोदर 31 डिसेंबरला देखील अशीच एक घटना झालेली होती की दोन्ही खिडक्यातून बाहेर येऊन मस्ती करत होते. काही जण सनरूफवरती पण आलेले होते. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा पुणे शहरात घडलेली आहे. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की जिकडे एक कपल ते रोमांस करताना दिसलेलं आहे आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग जी मागची गाडी आहे त्यातील बसलेल्या एका माणसाने ते केलेलं आहे आणि त्यांनी ते व्हायरल करत असा प्रश्न उपस्थित केला होता की पुण्यात नेमकं चाललंय काय आणि वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली ही वारंवार सातत्याने दाखवण्यात येत आहे. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं आहे तृप्ती की ते जे दोघं जण आहेत ते सनरूफवरती बसून तिकडे त्यांचा रोमांस चालू होता. चालत्या गाडीमध्ये खरं तर हे सगळं होत होतं आणि प्राथमिक माहिती अशी मिळतीये की खराडीमध्ये, पुण्यातील जो खराडी परिसर आहे तिकडे हे सगळं झालेलं होतं आणि त्यावरती अजूनही पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही किंवा कुठली कारवाई केलेली नाही आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील आता इथे प्रश्न विचारलेला जातोय. पण त्यासोबतच काही जण जे आहेत, काही पुणेकर आहेत, ते काही अनुषंगाने किंवा काही अंशी थोडंसं त्याला सपोर्ट केल्याचं देखील समोर येत आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की एखादं कपल जर तिथे बसलेलं असेल तर ते तुम्हाला चालत नाही, पण जर अशाच वेळेस जर कुठला नेता त्याच्या प्रचार रॅलीमध्ये जर असं सनरूफच्या बाहेर येत असेल तर ते तुम्हाला चालतं किंवा कुठले नेते मंडळी असेल असेल तर तेच तुम्हाला चालतं. तर दोन्ही बाजूनी सध्या प्रतिक्रिया येतात. जरी नेत्यांचं असेल किंवा जरी हे आपण कपल बघितलं पुण्यातील खराडी परिसरामधली ही घटना, तर दोघांनीही आता वाहतुकीचे नियम तर मोडलेले आहेत. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलीस कारवाई करतं की नाही. निश्चित व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. रेवती, माझ्यासोबत अशीच राहा. पुढची बातमी आपण पाहूयात. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत. रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेमधील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 921 कोटी जमा होतील. पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवरती उद्या म्हणजे सोमवारी पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचं वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ केला जाईल. प्रवीण मुधळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात. एकीकडे प्रवीण, शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवलेली असताना ही एक दिलासादायक बातमी आहे. यावेळेस शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम आहे ती आता अकाउंटवरती जमा होणार आहे. तृप्ती, याला डीबीटी म्हणतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जातील. मागच्या शनिवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या कारण की पीएम सन्मान निधी जो आहे त्याचा हप्ता जमा झाला, त्यामुळे बँका सुरू ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे दिलासा शेतकऱ्यांना मिळाला. शनिवारी मागच्या बँका सुरू ठेवून त्या जवळपास कोट्यवधी 7 कोटी अकाउंट्समध्ये पैसे जे आहे ते जमा झाले होते. आताची जी बातमी आहे ती डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत 921 कोटी रुपये जे आहे ती जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे, गारपिटीमुळे, पुरामुळे नुकसान झालेलं आहे, पुराच्या पाण्यामुळे, त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि यापैकी 112 कोटी रुपये जे आहे रब्बीतील आहे आणि 809 कोटी ही खरीपातली मदत आहे. यापूर्वी पीक विमा काढला जायचा, पण आरोप असे व्हायचे की जवळपास 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जायचे आणि जवळपास 800 ते 900 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून मिळायचे. त्यामुळे 1000 ते 1200 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना मिळायचे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता केंद्र सरकारनं ठरवलं की प्राईम मिनिस्टर सन्मान योजनेसारखीच ही योजना पण आहे. पीएम किसान योजना जी आहे त्या योजनेमध्ये पीक विमा जो आहे तो थेट त्या शेतकऱ्याच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत त्याच्या मोबाईलवरती SMS येईल आणि त्या बँकेमध्ये जमा होईल. त्यामुळे उद्या सोमवारी या संदर्भात 921 कोटी रुपये आहे जे 7 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचा किती लाभ होतो याकडे आता उद्या लक्ष ठेवावं लागणार आहे. निश्चित. प्रवीण, माझ्यासोबत असंच राहा. पुढची एक बातमी आपण पाहूयात.
तेजस्वी यादव यांच्या पाठोपाठ विजय सिन्हा यांचंही नाव चर्चेमध्ये आलंय. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचेही 2 इपिक नंबर असल्याचा दावा करण्यात येतोय. इपिक नंबर अर्थातच मतदार ओळखपत्राचे 2 नंबर असल्याचं समोर आलेलं आहे. लाखीसराय आणि पटनाच्या बांकीपूरमध्ये 2 नंबर आढळलेले आहेत. दोन्ही ठिकाणी ड्राफ्टमध्ये त्यांचं नावही समोर आलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेमध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या संदर्भातली माहिती घेऊयात. माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, आधी तेजस्वी यादव यांचं नाव आलं नंबर संदर्भात आणि ओळखपत्रासंदर्भात, त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेले आरोप, त्यामुळे सातत्यानं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि आता ही आलेली बातमी. बिलकुल, राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली. तेजस्वी यादव यांनी सुद्धा भर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की कसं त्यांचं नाव जे आहे ते या यादीमध्ये नाहीये, परंतु निवडणूक आयोगाने त्यांना आवाहन केलं होतं की तुमचं नाव आहे परंतु दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे, आणि त्या संदर्भातचा पुरावा सुद्धा दिला होता निवडणूक आयोगाने. त्यानंतर मात्र एक नवीन आता आरोप आलेला आहे की विजय सिन्हा यांच्या संदर्भात जे की उपमुख्यमंत्री आहेत आणि नवीन विजय सिन्हा यांच्या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे आणि त्यांचं नाव दोन्हीकडे असल्याचं कळलेलं आहे आणि पाटणामध्ये सुद्धा ते नाव आलेलं आहे. तर ते कसं काय आलेलं आहे या संदर्भातचा सवाल जो आहे तो आता तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षानं विचारलेला आहे. खरं तर हे संपूर्ण आकडेवारी बाहेर येणं, ही उदाहरणं समोर येणं आणि त्यातच उद्या दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत संपूर्ण जे विरोधक आहेत ते निवडणूक आयोगावर मोठा मोर्चा काढत आहेत. त्यामुळे त्याच्या अगोदरची ही पार्श्वभूमी ही पाहावं लागणार आहे. म्हणजेच की अशा डबल नावं येत आहेत, तर त्यामध्ये कुठेतरी निवडणूक यंत्रणामध्ये त्रुटी राहिलेली आहे असा सवाल जो आहे तो वारंवार उपस्थित केला जातोय. आणि यासाठी उद्या मोठं आंदोलन आणि त्यानंतर मग पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे. परंतु या आंदोलनामुळे एक बळ मिळणार आहे विरोधकांना असं म्हणावं लागेल. निश्चित बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी अतिशय महत्वाची आहे. रामराजे, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता. अक्षय कुडकेलवार माझ्यासोबत होते, त्यांचेही आभार. रेवती इंगवे आणि प्रवीण मुधोळकर यांचे सुद्धा सगळ्या अपडेट्ससाठी आभार.